आज ना तुम्ही सगळे चालत गावाला, सगळे फॅमिली चाललं, पण त्याच्यापूर्वी ना सर्व तयारी करावी लागते. म्हणजे अशा बघा भाऊ पूर्ण गाडीवर चढून त्याला बांधून घ्यावं लागतं. ही आहे आमची गाडी स्विफ्ट डिझायर, ही अशी दिसते. म्हणजे पूर्ण तयारी करून सगळी तयारी करावी. तो बघ गाडी चालू झाला. अरे गाडी तर चालू होऊन द्या. अरे ती पण उलटी वाश आहे तिथं. नाही ना, ती झोपली की नाही करणार, झोपली की नाही करणार. तो झोपून जा लवकर. लागलं? गाडी पण चावी इकडेच ठेवली खाली आणि घरची. तर बाय. गेट बंद कर म्हणता. बाय बाय बाय. हा मला काय नाही, तिथं एसीची हवा लागल का? बांगडा खाती, सुरमई खाती, पापलेट खाती. पापलेट इम्पोर्टेंट कॉल आ गया भाई बीच जर्नी में. जर्नी स्टार्ट झाली आणि पप्पांना कॉल यायला चालू झाले. ते गावाला गेलेले ऑलरेडी, त्यांचे कॉल यायला चालू झाले. खूप ऊन आहे, सकाळचे 10 वाजले. गावाला जायची मजाच वेगळी असते. असं वाटतं काही म्हणजे काहीतरी खूप दिवसांनी चाललं असं वाटतं. प्रत्येक वर्षी जातो पण असं वाटतं की ती ओढ असते ना त्या प्रकारे. त्या गावी जाताना ना हा शॉर्टकट आहे. ही सगळी डोंगर रांगा आहेत. त्या डोंगर रांगाच्या पलीकडे आमचं गाव आहे. काही लोक या डोंगरांनी उतरून खाली पण येतात. शॉर्टकट आहे म्हणजे तर आम्हाला बाय रोडने कमीत कमी 4 ते 5 तास लागतात. तो तिथून 2 तासात ते लोक खाली उतरतात. आणि शिवाजी महाराजांच्या काळापासून हा डोंगर यूज केला जायचा. 2 ताच्या घडीला 2 तासात खाली येतात लोक. तिथे अवघं गावही लागतं शॉर्टकटसाठी. गावाला चालले त्याने झोपले मस्त आहे. हॅलो काय झालं? काय नाही माझ्याकडे, काय नाही. आता आम्ही थांबलो आहे गणेश खिंडीमध्ये. त्याच गणपती मंदिरामुळे या गणेश खिंडीला नाव पडलेलं आहे. इथे खूप जुनं मंदिर आहे. आम्ही नेहमी येतो तर इथे नेहमीच थांबतो. छान मंदिर आहे. आशीर्वाद घेऊन आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. आता आपण पोहोचलो आहोत शिवजन्मभूमी शिवनेरी येथे. तिथे शिवाजी महाराजांचा जन्म झालेला. हा समोरचा डोंगर आहे, तिथे वरती शिवनेरी किल्ला आहे. आतापर्यंत शिवनेरीला आम्ही 2-3 वेळा गेलो आहे. खूप उंच डोंगर आहे. आता आम्ही पोहोचलो आहे गावाच्या हद्दीमध्ये म्हणजे चोळ एरियामध्ये. 7 सीटर गाडी करायची. 54 पठार आहे. गाडी जास्त शिकवली, जास्त जरा खराब असल्यामुळे जास्त शिकवली. त्याच्यामुळे व्यवस्थित शूट नाही. आहे संदीपची गाडी भाड्याने घेऊ, त्याला भाडं द्यायचं. आणि ते जस्ट पाऊस पडून गेल्यानंतर हिरवळ दिसते. सध्या आम्ही ना शेकरू पाहण्यासाठी थांबलो आहे. शेकरू हा प्राणी ना महाराष्ट्रामध्ये फक्त कोंढवळ
भीमाशंकरच्या अभयारण्याचं दिसतं, दुसरं कुठे दिसत नाही. आणि कर्नाटक वगैरे त्या साईडला आहे घनदाट जंगल. आमच्या इकडे जास्त घनदाट जंगल असल्यामुळे ना फक्त इकडे दिसतं. कॅमेऱ्याच्या ह्याच्यामध्ये दिसत नाही, पण आम्हाला माझ्या डोळ्यांनी पूर्णपणे दिसतो या एरियामध्ये. खूपच सुंदर असतं, म्हणजे एक प्रकारे आपली खारुताईसारखं असतो, पण मोठ्या आकाराचा असतो. त्याचा रंगबिरंगी असतो, एकदम डार्क कलर असतो, त्यामुळे खूप सुंदर दिसतो तो. अशा प्रकारे आम्ही पोचलो आमच्या गावाला. ते आहे आमचं छोटंसं गाव कोंढवा. खूपच सुंदर असं गाव आहे. मुस्तीकडे आहे, असं जास्त घर नाही आहेत, खूपच सुंदर आहे. तर आम्ही जाऊन फ्रेश होतो. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.